नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर आपल्या लाडक्या विठ्ठल कांगणे सरांच्या स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी आपलं मनापासून स्वागत करतोय। मित्रहो, आगामी जी तुमची शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे तुमचे पेपर 1 आणि पेपर 2 आहे तर त्याच्यामध्ये जो राज्यघटना विषय येतोय तर त्या राज्यघटना विषयाची कशा पद्धतीने तयार करावी, काय करावं, या सगळ्याच्या अनुषंगाने किंवा त्या संदर्भात काय वाचावं, कशा पद्धतीने अभ्यास करावा, आता जी कांगणे सरांच्या ॲपवरती जी बॅच लॉन्च झालेली आहे त्या बॅचच्या संदर्भामध्ये आपण राज्यघटना कसा शिकवणार आहे, या सगळ्या मुद्द्यांच्या अनुषंगाने पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुमच्याशी व्हिडिओच्या माध्यमातून मार्गदर्शन करणार आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही आता तुमचे जे काही शिक्षक भरतीची जी काही परीक्षा आहे, शिक्षक पात्रता परीक्षा आहे, तर ती 2 पेपर मध्ये होते, पेपर 1 आणि पेपर 2। ओके, मी थोडक्यात तुम्हाला स्वरूप बोलतो। पेपर 1 आणि पेपर 2। आता बघा, पेपर 1 हा 150 मार्कासाठी आहे, ज्याच्यामध्ये 5 घटक तुम्हाला अभ्यासायचे आहेत, ज्याच्यामध्ये भाषा 1 आहे, भाषा 2 आहे, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आहे, गणित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा परिसर अभ्यास आहे। परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला 30 गुण आणि 30 प्रश्न येणार आहेत। आता हे 30 प्रश्न हे तुम्हाला 5 घटकातून येणार आहेत, ज्याच्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, सामान्य विज्ञान असेल, पर्यावरण असेल आणि आपला राज्यघटना असेल। ओके, या परिसर अभ्यासमध्ये आपला राज्यघटना हा टॉपिक आहे। बघा, पेपर 1 मध्ये पेपर 1 मधला परिसर अभ्यास, परिसर अभ्यासामध्ये तुम्हाला 5 टॉपिक करायचे आहेत। 5 टॉपिक मधला आपला राज्यघटना एक टॉपिक आहे। तुम्हाला कशामध्ये प्रश्न विचारले जाणार आहेत? परिसर अभ्यास अंतर्गत टॉपिक विचारले जाणार आहेत, राज्यघटना। ओके, आता ह्या परिसर अभ्यासामध्ये जे 30 प्रश्न येणार आहेत तर 30 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न हे आपल्या राज्यघटनेचे येणार आहेत। आता राज्यघटनेच्या 3 प्रश्नांपैकी 1 ते 2 प्रश्न हे तुम्हाला पंचायत राज मधून येणार आहेत। पंचायत राज हा घटक तुम्हाला पेपर 1 ला पण आहे आणि पेपर 2 ला पण आहे। बघा, परिसर अभ्यासामध्ये जे तुम्हाला 30 प्रश्न येणार आहेत पेपर 1 मधल्या, तर ह्या 30 प्रश्नांपैकी 3 ते 4 प्रश्न हे तुम्हाला राज्यघटनेचे येणार आहेत आणि त्या 3 ते 4 प्रश्नांपैकी 1 ते 2 प्रश्न हे तुम्हाला पंचायत राज किंवा जे आपल्या शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या ठिकाणी तुम्हाला येणार आहेत। ओके, आपण ते पण बघूयात। आता मित्रांनो, हा पेपर 2 आहे। पेपर 2 मध्ये तुम्हाला भाषा 1, भाषा 2, बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र आणि इथं बघा आपला हा सामाजिक शास्त्र। बघा, हा सामाजिक शास्त्र, या सामाजिक शास्त्रामध्ये तुम्हाला 4 विषय आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, सामान्य विज्ञान आहे आणि आपला राज्यघटना आहे। बघा, सामाजिक शास्त्र हे तुम्हाला 60 मार्क आणि 60 प्रश्नांसाठी विचारलं जात आहे। तर या 60 पैकी आपल्या राज्यघटना विषयाला दिलेले आहेत 10 प्रश्न, म्हणजेच 10 मार्क्स। बघा, 60 पैकी आपल्या राज्यघटनेला किती दिलेले आहेत रे? 10 प्रश्न किंवा 10 मार्क्स दिलेले आहेत। क्लिअर होतं? हे नीट बघून घ्या एकदा। पेपर 2 मध्ये सामाजिक शास्त्रामध्ये जो सामाजिक शास्त्र 60 मार्क 60 प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्या राज्यघटनेचे किती येणार आहेत? 10 प्रश्न। आणि हा पेपर 1 जो आहे, पेपर 1 मध्ये जो परिसर अभ्यास आहे, परिसर अभ्यास जो तुम्हाला 30 मार्काला विचारला जाणार आहे, त्यातले 3 ते 4 किंवा साधारणतः तुम्ही राऊंड फिगर 5 पकडून चला, जे आपल्या राज्यघटनेचे येणार आहेत। क्लिअर होत आहे? अशा पद्धतीने पेपर 1 आणि पेपर 2 मध्ये आपल्या राज्यघटनेचं जे वेटेज आहे ते तुम्हाला मी थोडक्यात या ठिकाणी सांगण्याचा काय केलेला आहे, प्रयत्न केलेला आहे। आता माझ्या शिक्षक मित्रांनो, आता बघा, आपला राज्यघटना जर विषय तुम्ही बघितला, आपला राज्यघटना विषय बघितला, तुम्हाला UPSC ला आहे, MPSC ला आहे, मग MPSC मध्ये राज्यसेवा आहे, नीट बघा, आपली कंबाईन आहे, कंबाईन मध्ये गट ब असेल, गट क असेल, ही आहे, आणि त्याच्या खाली जे आपल्या चालू होतात ते इतर परीक्षा। मग इतर परीक्षामध्ये सरळ सेवा आहे किंवा आपली शिक्षक अभियोग्यता परीक्षा किंवा शिक्षक भरतीची परीक्षा। मित्रांनो, UPSCच्या प्रश्नाची, MPSCच्या प्रश्नाची, त्याच्यामध्ये राज्यसेवा, कंबाईन या प्रश्नांची बघा, सिलेबस सगळीकडे सारखाच आहे। सिलेबस काय आपल्याकडे वेगळ्या देशाची राज्यघटना नाहीये। तुम्ही UPSC घ्या, MPSC घ्या, इतर परीक्षामध्ये मग कुठल्या पण परीक्षा घ्या, तलाठी घ्या, शिक्षक भरती घ्या, कुठल्या पण परीक्षा घ्या, मित्रांनो, सर्व परीक्षांसाठी जो राज्यघटना विषय आहे तो राज्यघटना विषय सारखाच आहे।
क्लिअर होत आहे? मग काय बदलते? तर बदलते ते काठिण्य पातळी. काय बदलते? काठिण्य पातळी बदलते. क्लिअर होत आहे? मग आपल्या शिक्षक भरतीची नेमकी काठिण्य पातळी काय आहे? कशा पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत? तुम्हाला पेपर 1 ला कुठले टॉपिक अभ्यासायचे आहेत, पेपर 2 ला कुठले टॉपिक अभ्यासायचे आहेत, तर या अनुषंगाने पुढच्या काही मिनिटांमध्ये मी सर्व काही बोलणार आहे. मित्रहो, जर तुम्ही राज्यघटनेचा जर अभ्यास बघितला तर राज्यघटनेचा जो अभ्यासक्रम आहे तो 30 ते 32 टॉपिक मध्ये डिवाइड झालेला आहे. 30 ते 32 मेजर टॉपिक, सब टॉपिक अनेक आहेत, त्याच्यावर आता मी बोलत नाही. मेजर जो अभ्यासक्रम आहे तो 30 युनिट मध्ये डिवाइड झालेला आहे. जास्तीत जास्त एक 32-33 अजून म्हणजे अजून 2-3 युनिट वाढले तर पंचायत राज वगैरे तर ते 32-33 युनिट होऊन जातात. पण ते 32-33 युनिट कुठे आहेत? तुम्हाला राज्यसेवेला आहेत, कंबाईनला आहेत. मग शिक्षक भरतीला यातले किती युनिट आपल्याला विचारले जाणार आहेत? शिक्षक भरतीला पेपर 1 साठी 10 युनिट आणि पेपर 2 साठी आजपर्यंत 15 युनिट तुम्हाला विचारलेले आहेत. नीट आहे का? पेपर 1 साठी तुम्हाला 10 युनिट तर पेपर 2 साठी तुम्हाला 15 युनिट म्हणजेच 15 घटक, 15 टॉपिक तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. ते कोणते? तर तत्पूर्वी मी ऑल ओव्हर राज्यघटनेचा तुम्हाला थोडक्यात अभ्यासक्रम सांगतो आणि त्यातला आपल्याला पेपर 1 ला काय आहे, पेपर 2 ला काय आहे, आजपर्यंत पेपर 1 ला कोणत्या घटकावर प्रश्न आलेत, पेपर 2 ला कुठल्या घटकावरती प्रश्न आलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण काय घेणार आहोत. या बॅच मध्ये मी पण शिकवतोय, तर या बॅच मध्ये पेपर 1 ला मी काय शिकवणार आहे, पेपर 2 ला मी काय शिकवणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला डील करायचा तर ते आपण बघून घेऊयात. मित्रांनो, राज्यघटनेचा जर तुम्ही अभ्यासक्रम बघितला तर राज्यघटनेचा ऑल ओव्हर हे 30-32 टॉपिक एकूण 4 ते 5 भागामध्ये डिवाइड होतात. त्यातला सगळ्यात पहिला भाग कोर संविधान. या कोर संविधानामध्ये कोण 10 टॉपिक येतात. कोर संविधान किंवा कोर राज्यघटना याच्यामध्ये आपण 10 टॉपिकचा अभ्यास करतो, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती. या घटना निर्मिती टॉपिक मध्ये आपलं देशाचं संविधान कसं बनलं त्या सगळ्या गोष्टींचा, सगळ्या बाजूंचा आपण या घटना निर्मिती टॉपिक मध्ये अभ्यास करत असतो. त्यानंतर दुसरा टॉपिक आहे घटनेची वैशिष्ट्ये. आपल्या या संविधानाची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत, काय फीचर्स आहेत, या सगळ्यांचा आपण तंतोतंत पद्धतीने जो अभ्यास करतो तो या सेकंड टॉपिक मध्ये करतो, घटनेची वैशिष्ट्ये. त्यानंतर तिसरा टॉपिक आहे मित्रांनो प्रस्तावना. प्रस्तावना म्हणजे काय? कुठल्याही संविधानाचं सार त्या ठिकाणी दिलेला असतो, त्याला आपण म्हणतो प्रस्तावना. जी भारताची प्रस्तावना पंडित जवाहरलाल नेहरूंच्या उद्दिष्टांच्या ठरावावरती आधारित आहे आणि जी संकल्पना आपण अमेरिका या देशाकडून घेतलेली आहे. तर ती प्रस्तावना आपल्या संविधानाची संपूर्ण माहिती देते. तर त्या प्रस्तावनेवरती तुम्हाला पेपर 1 ला पण खूप प्रश्न येतात आणि पेपर 2 ला सुद्धा रेग्युलरली त्याच्यावर प्रश्न येतात. त्यानंतर मित्रांनो संघराज्य व्यवस्था. बघा, तुम्ही जगामध्ये कुठे पण जा, तुम्हाला त्या देशामध्ये एक पॉलिटिकल सिस्टम दिसणार आणि एक गव्हर्नमेंट सिस्टम दिसणार. आता पॉलिटिकल सिस्टम ही 2 प्रकारची असते, फेडरल आणि युनिटरी, ज्याला मराठीत संघराज्य आणि एकात्म म्हणतात. ही झाली पॉलिटिकल सिस्टम. यातली संघराज्य व्यवस्था ही भारताने स्वीकारलेली आहे, ज्या संघराज्य व्यवस्थेमध्ये या देशाची गव्हर्नमेंट सिस्टम केंद्र आणि राज्य या दोघांमार्फत चालवली जाते. तर त्या संघराज्य व्यवस्थेचा आपल्याला थोडक्यात अभ्यास करायचा आहे या संघराज्य व्यवस्था या टॉपिक मध्ये. त्यानंतर आपल्या या देशाची टेरिटरी काय आहे, या देशामध्ये घटक राज्य काय आहेत, कशी बनली, मग कलम 1, 2, 3, 4 काय, या सगळ्याचा आपल्याला या संघ व त्याचे राज्यक्षेत्र या टॉपिक मध्ये अभ्यास करायचा असतो. त्यानंतर मित्रांनो या देशाचं नागरिकत्व. तुम्ही या राज्यसंस्थेचा सदस्य नात्यानं या राज्यसंस्थेकडून तुम्हाला जी मिळणारी ओळख आहे ती तुम्हाला नागरिकत्व या टॉपिक मध्ये दिली जाते. मग याच्यामध्ये कलम 5, 6, 7, 8, 9, 10, 11 तर या सगळ्याच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा. त्यानंतर मित्रांनो मूलभूत हक्क. मूलभूत हक्क देशाच्या संविधानानं तुम्हाला काय दिलं, भाग 3 मध्ये तरतूद करून 12 ते 35 मध्ये जे दिलं त्याला आपण फंडामेंटल राईट्स म्हणतो, ज्याला डायरेक्ट कलम 32 अन्वये या देशाच्या सुप्रीम कोर्टाचं संरक्षण आहे. देशातल्या लोकांना या संविधानानं काय दिलं तर ते मूलभूत हक्क तुम्हाला अभ्यासायला लागतात. मित्रांनो, जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा या देशाची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची होती, वित्तीय संसाधनाची कमतरता होती. त्याच्यामुळे लोकांना जे लगेच देणं शक्य आहे ते मूलभूत हक्काच्या रूपात दिलं, पण जे लगेच देणं शक्य नाही, ज्याच्यासाठी आपल्याला आर्थिक संसाधनं लागणार आहेत, अशा गोष्टींना आपण भविष्यामध्ये देण्याची तरतूद केली आणि सरकारला सांगितलं, राज्यसंस्थेला सांगितलं, हळूहळू जशी जशी तुमच्याकडे आर्थिक क्षमता येत जाईल तशा पद्धतीने तुम्ही लोकांना काय लागू करा, मार्गदर्शक तत्वे लागू करा, जी भविष्यात हक्क अधिकार म्हणून लोकांना उपलब्ध करून द्यायचे. तर त्या मार्गदर्शक तत्वांचा आपल्याला अभ्यास या कोर संविधानामध्ये करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो
मूळ संविधानामध्ये आपल्याला मूलभूत कर्तव्य सांगण्यात आलेली नव्हती, कारण आपण मूलभूत हक्कांमध्येच मूलभूत कर्तव्यांना गृहीत धरलं होतं. पण आणीबाणीच्या पार्श्वभूमीवरती इंदिरा गांधींना असं वाटलं की लोक आपली कर्तव्य विसरलेले आहेत, लोकांना कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. मग त्यासाठी त्यांनी सरदार स्वर्णसिंग समितीची स्थापना केली आणि त्याच्या आधारे 42व्या घटना दुरुस्तीच्या द्वारे या देशातल्या नागरिकांना संविधानानं 11 मूलभूत कर्तव्य दिली. मूळ 10 होती, नंतर 2002ला 11वं वाढलं. नाहीतर म्हणजे मूळ 10 11 काय कन्फ्युजन आहे. तर सध्या 11 मूलभूत कर्तव्य आहेत. 42व्या घटना दुरुस्तीनं 10, तर 86व्या घटना दुरुस्तीनं 1 म्हणजे 11वं मूलभूत कर्तव्य वाढलं. अशी सध्या भाग 4A अन्वये देशातील नागरिकांना आपण 11 मूलभूत कर्तव्य दिलेले आहेत. त्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावा लागतो. आणि मित्रांनो, कुठलंही संविधान जर त्याच्यामध्ये अपडेट नाही केलं, वेळ काळ अनुरूप जर त्याच्यात बदल नाही केला, तर ते संविधान काळाच्या ओघामध्ये मागं पडून जातं. भारताचं संविधान हा जिवंत दस्तऐवज आहे, इट्स अ लाईव्ह डॉक्युमेंट असं बोललं जातं. कारण मित्रांनो, या संविधानामध्ये बदल करण्याची, कारण आपलं भारताचं संविधान हे परिवर्तनशील आहे. अकॉर्डिंग टू केशवानंद भारती केस, घटनेच्या मूलभूत संरचनेला धक्का न लावता तुम्ही त्याच्यामध्ये बदल करू शकता. तर ती प्रक्रिया म्हणजे घटना दुरुस्ती. आपली घटना दुरुस्तीची प्रक्रिया दक्षिण आफ्रिका या देशाकडून प्रभावित आहे. भारतीय संविधानाच्या भाग 20 कलम 368 सब क्लॉज 1 आणि सब क्लॉज 2 मध्ये आपल्याला सगळ्या गोष्टींचा अभ्यास करायचा असतो. तर हे थोडक्यात मित्रांनो कोर संविधानामध्ये असे 10 टॉपिक आपल्याला हे सगळे अभ्यासायचे. बघा, मी तुम्हाला ऑल ओव्हर राज्यघटनेचा अभ्यासक्रम काय आहे आणि यातला पेपर 1 ला काय करायचं आणि पेपर 2 ला काय करायचं हे मी पुढे बोलणार आहे. पण ऑल ओव्हर मी राज्यघटनेबद्दल थोडं 5 मिनिटं बोलणार आहे. त्यानंतर मित्रांनो शासन व्यवस्था. बघा, शासन व्यवस्था, गव्हर्नमेंट सिस्टम, तुम्ही जगामध्ये कुठेही जा तुम्हाला त्या देशामध्ये गव्हर्नमेंट सिस्टम दिसणार. आता गव्हर्नमेंट सिस्टम 2 प्रकारची असते, पार्लमेंटरी अँड प्रेसिडेन्शियल, संसदीय आणि अध्यक्ष. यातली भारतानं संसदीय पद्धत स्वीकारलेली आहे, ज्याचा अध्यक्ष ब्रिटन हा देश आहे आपल्या समोर. क्लिअर होत आहे. आता संसदीय पद्धत असू द्यात किंवा अध्यक्षीय पद्धत असू द्या, ती 3 ऑर्गन्सनं काम करते. किती ऑर्गन्सनं काम करते? 3 ऑर्गन्सनं काम करते. एक ऑर्गन्स कायदे करणारं, त्याला कायदेमंडळ म्हणतात. त्या कायद्याची अंमलबजावणी करणारं दुसरं ऑर्गन्स, त्याला कार्यकारी मंडळ म्हणतात. आणि कायदे योग्य आहेत का, अंमलबजावणी केलेले कायदे योग्य आहेत का, ते संविधानाच्या चौकटीत आहेत का, हे बघणारं तिसरं अंग त्याला म्हणतात ज्युडिशरी, न्याय व्यवस्था. कळलं होत आहे. तर अशा 3 अंगाच्या माध्यमातून आपलं या देशाची गव्हर्नमेंट सिस्टम काम करत असते, जी पार्लमेंटरी फॉर्म म्हणून ओळखली जाते, ज्याच्यामध्ये आपल्याला कायदे मंडळाचा अभ्यास करायचा आहे, कार्यकारी मंडळाचा अभ्यास करायचा आहे, न्यायमंडळाचा अभ्यास करायचा आहे. ही शासन व्यवस्था केंद्र प्लस राज्य या 2 स्तरावरून चालत असल्यामुळं आपल्याला केंद्राचं कायदेमंडळ बघायचं आहे, राज्याचं कायदेमंडळ बघायचं आहे. केंद्राच्या कायदेमंडळाला संसद म्हणतात, राज्याच्या कायदेमंडळाला राज्य विधिमंडळ असं म्हणतात. त्यानंतर कार्यकारी मंडळ, कार्यकारी मंडळामध्ये केंद्राचं कार्यकारी मंडळ, राज्याचं कार्यकारी मंडळ. केंद्राच्या कार्यकारी मंडळामध्ये राष्ट्रपती आहेत, उपराष्ट्रपती आहेत, पंतप्रधान मंत्रिमंडळ आहेत आणि मित्रांनो महान्यायवादी आहेत. तर राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये राज्यपाल आहेत, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ आहेत आणि महाधिवक्ता आहेत. तर या सगळ्याचा अभ्यास आपल्याला केंद्राच्या आणि मित्रांनो राज्याच्या कार्यकारी मंडळामध्ये करायचा आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर न्यायमंडळामध्ये सुप्रीम कोर्ट आहे केंद्र स्तरावरती, राज्य स्तरावरती हायकोर्ट आहे आणि त्याच्या खाली मित्रांनो डिस्ट्रिक्ट कोर्ट आहे. तर हे न्यायमंडळ आहे. तर अशा पद्धतीने या पार्लमेंटरी सिस्टमची जी 3 ऑर्गन्स आहेत, लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह अँड ज्युडिशरी, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, या 3 घटकांचा अभ्यास आपल्याला शासन व्यवस्था आणि तिच्या अंगांमध्ये करायचा असतो. ओके, तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो इतर घटक आहेत. इतर घटकामध्ये मग केंद्र राज्य संबंध येतात. कळलं होत आहे. परत राज्यांचे संबंध एकमेकांसोबतचे, त्याला आंतरराज्यीय संबंध म्हणतात. या देशाची पॉलिटिकल सिस्टम जी फेडरल आहे ती धोक्यात आली, तर तिची सुरक्षा करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला काही पॉवर दिलेत, ज्याला इमर्जन्सीच्या पॉवर्स म्हणतात, त्या आपल्याला अभ्यासायच्यात. त्यानंतर मित्रांनो जो भूप्रदेश राज्याच्या मध्ये विभागला न जाता केंद्रानं प्रशासन करण्यासाठी स्वतःच्या ताब्यात ठेवला, त्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतात. आणि मित्रांनो संविधान लागू झाल्यानंतर जो प्रश्न सगळ्यात ऐरणीवरती आला होता तो राजभाषेचा. कारण 1950च्या अगोदर या देशामध्ये इंग्रज प्रशासन करत होते आणि ते फुल्ली इंग्रजी भाषेतून चालायचं. पण 1950च्या नंतर जेव्हा 26 जानेवारी 1950ला या देशाचं संविधान लागू झालं, तेव्हा केंद्राचं प्रशासन, राज्याचं प्रशासन, सुप्रीम कोर्टाचं प्रशासन, संसदेचं प्रशासन हे सगळं कोणत्या भाषेमध्ये चालेल, हा जो प्रश्न आपण सोडवला तो मित्रांनो राजभाषेमध्ये सोडवला. आता जी लेटेस्ट झालेली तुमची जी शिक्षक भरत्या
त्याला तुम्हाला प्रश्न विचारला की सध्या देशामध्ये एकूण मान्यता प्राप्त किती भाषा आहेत, ज्या 8 शेड्यूल मध्ये दिलेत. मूळ संविधानामध्ये 14 होत्या, सध्या 22 भाषा आहेत. तर अशा पद्धतीचा तुम्हाला प्रश्न आता लेटेस्ट विचारला गेलेला आहे, ज्याच्यावर मी पुढे बोलणारच आहे. हे मित्रांनो इतर घटक आहेत, हे सगळं आपल्याला अभ्यासायचं आहे. त्यानंतर मित्रांनो केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या मदतीला काही संविधानाने संस्था तयार करून दिलेल्या आहेत. तर काही संस्था केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला स्वतः तयार करायला सांगितलेल्या आहेत, ज्याला आपण कॉन्स्टिट्यूशनल अँड नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज असं आपण म्हणतो. लक्षात येतं मी काय म्हणतो ते. तर या सगळ्याचा आपल्याला या ठिकाणी घटनात्मक संस्था, बिगर घटनात्मक संस्थेमध्ये आपल्याला काय करायला लागतो, अभ्यास करायला लागतो. घटनात्मक संस्थेमध्ये मग तुम्हाला घटनात्मक संस्था कशा ओळखायच्या असतात, ज्याला घटनेमध्ये कलम असतं, ज्याची घटनेमध्ये तरतूद असते, त्याला घटनात्मक संस्था म्हणतात. घटनाबाह्य संस्था कशा ओळखायच्या, ज्यांच्यासाठी घटनेत कलम नसतं पण संसदेचा कायदा असतो किंवा सरकारचा निर्णय असतो. संसदेचा कायदा असेल तर त्याला वैधानिक संस्था म्हणतात, आणि जर फक्त सरकारचा GR असेल, सरकारचा रिझोल्युशन असेल, तर त्याला मित्रांनो कार्यकारी संस्था किंवा एक्झिक्युटिव्ह संस्था म्हणतात. तर ह्या घटनात्मक संस्था, घटनाबाह्य संस्थेमध्ये आपल्याला या सगळ्यांचा अभ्यास करायचा असतो. आणि त्यानंतर मित्रांनो सगळ्यात शेवटचा आणि 5वा घटक पंचायती राज. जो पंचायती राज हा जिल्हा स्तरावरती काम करणारा घटक आहे. कुठं, जिल्हा स्तरावरती. मित्रांनो प्रशासनाच्या सोयीसाठी जो आपला जिल्हा आहे, तो जिल्हा 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे. एक जिल्ह्याचा ग्रामीण भाग आणि जिल्ह्याचा शहरी भाग. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 3 संस्था काम करतात आणि जिल्ह्याच्या शहरी भागासाठी या ठिकाणी मित्रांनो 3 संस्था काम करतात. जिल्ह्याच्या सगळ्यात छोट्या ग्रामीण भागासाठी ग्रामपंचायत असते, त्याच्यावर मित्रांनो पंचायत समिती असते तालुक्याला, आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी आपल्याला जिल्हा परिषद पाहायला मिळते. तर या 3 संस्था मित्रांनो ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेचा भाग आहेत, ज्या आपल्याला अभ्यासायचे आहेत. आणि आपल्याला पंचायत राज घटकावरती पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीकडे प्रश्न आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी 3 ग्रामीण संस्था आहेत. तर जिल्ह्याच्या शहरी भागासाठी त्या ठिकाणी मित्रांनो 3 शहरी स्थानिक स्वराज्य संस्था काम करतात. मित्रांनो असा ग्रामीण भाग जो शहरी भागाकडे विकसित होतोय, अशा ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे संक्रमित होणाऱ्या क्षेत्रासाठी ग्रामपंचायतीऐवजी मित्रांनो नगरपंचायत स्थापन केली जाते. नगरपंचायत ही 10,000 ते 25,000 लोकसंख्येपर्यंत असते. जर अजून शहरीकरण वाढलं 3 लाखापर्यंत, तर त्या ठिकाणी मित्रांनो नगर परिषद स्थापन केली जाते. अजून शहरीकरण वाढलं 3 लाखापेक्षा जास्त, तर त्या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना केली जाते. तर अशा पद्धतीने ग्रामीण भागासाठी 3 आणि शहरी भागासाठी 3. ग्रामीण भागासाठी सगळ्यात खाली ग्रामपंचायत, मध्ये पंचायत समिती आणि सगळ्यात टॉपला जिल्हा परिषद. ह्या ग्रामीण भागासाठी 3 संस्था आहेत. तर शहरी भागासाठी सगळ्यात खाली नगरपंचायत, त्याच्यावर नगर परिषद आणि त्याच्यावर महानगरपालिका. हे झालं थोडक्यात मित्रांनो पंचायत राज व्यवस्थेच्या बाबतीत. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश काय की हा ऑल ओव्हर जो सिलेबस आहे, तर तुम्ही पंचायत राज आणि राज्यघटनेच्या बद्दल बोललो. सगळ्यात पहिल्यांदा आपण कोर संविधानाचे 10 टॉपिक थोडक्यामध्ये बघितले. त्यानंतर मित्रांनो शासन व्यवस्था आणि तिची अंग, ज्याच्यामध्ये केंद्राचं आणि राज्याचं कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ याचा अभ्यास केला. आणि त्यानंतर इतर घटकामध्ये मग हे सगळे तुम्हाला घटक सांगितले. घटनात्मक, बिगर घटनात्मक संस्था सांगितल्या, पंचायत राज सिस्टम सांगितली. हा संपूर्ण अभ्यासक्रम मित्र हो राज्यघटना आणि पंचायत राज या हेडिंग खाली येतो. आता तुम्हाला प्रश्न पडेल की आमच्या शिक्षक भरती परीक्षेसाठी सर हातला सगळाच अभ्यास करायचा का? तर सगळा अभ्यास करायचा नाही माझ्या शिक्षक बांधवांनो. पेपर 1 जर तुम्ही करत असाल तर पेपर 1 साठी मी सांगेल ते 10 टॉपिक करायचे, आणि पेपर 2 जर तुम्ही करत असाल तर ह्यातले मी सांगल ते 15 टॉपिक त्या ठिकाणी करायचे. 10 टॉपिक आणि 15 टॉपिक हे टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी करावे लागणार आहेत. तर हा जो पेपर 1 आहे, पेपर 1 मध्ये बरं आता तुम्ही म्हणसाल सर तुम्ही हे 10-15 टॉपिक कुठून आणले? तर तुमच्या पाठीमागच्या ज्या आता 2013 पासून ज्या आता लेटेस्ट 2024 पर्यंत ज्या सगळ्या परीक्षा झाल्या, त्या सगळ्या परीक्षांचा पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून मला आता इकडे लेक्चर घ्यायचं असल्यामुळं आणि मी तिकडे कंबाईन राज्यसेवेला शिकवत असल्यामुळं मला शिक्षक भरतीचे पेपर बघणं क्रमप्राप्त होतं. तर या तुमच्या 2013 पासून 2024 पर्यंतचे सगळे पेपर 1, पेपर 2 चे म्हणजे दोन्ही पेपर बघून त्या आधारे ही स्ट्रॅटेजी मी त्या ठिकाणी बनवतोय. पेपर बघितल्याशिवाय मित्रांनो बोलताच येत नाही. रॅन्डम कसं बोलणार? कारण प्रत्येक परीक्षेची या ठिकाणी डिमांड वेगळी आहे. आणि जर तुम्ही एकच गाणं जर सगळ्या कार्यक्रमामध्ये वाजवत असाल तर ते गाणं फ्लॉप होण्याचा चान्सेस असतो. आणि त्याच्यामुळं
त्या ठिकाणी कार्यक्रम बघून गाणं वाजवावं लागतं, तसं एक्झाम बघून स्ट्रॅटेजी ठरवाव्या लागतात आणि त्यासाठी आयोगाचे प्रश्न, पाठीमागचे प्रश्न त्या ठिकाणी मित्रांनो तेच तुमचा मार्गदर्शक असतात. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी मी त्या ठिकाणी सांगितल्या. आता पुढे बघा मित्रांनो, पेपर 1 साठी आतापर्यंत आयोगाने कोणते टॉपिक विचारले? पेपर 1 साठी म्हणतोय. पेपर 1 साठी सगळ्यात पहिला टॉपिक आहे घटना निर्मिती, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं की हे संविधान कसं बनलं याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. दुसरा टॉपिक आहे मित्रांनो प्रस्तावना. बघा, तिसरा टॉपिक आहे मूलभूत हक्क. चौथा टॉपिक आहे मार्गदर्शक तत्व. पाचवा टॉपिक आहे मूलभूत कर्तव्य. सहावा टॉपिक आहे राष्ट्रपती. सातवा टॉपिक आहे राज्यपाल. आठवा टॉपिक आहे न्याय व्यवस्था. नववा टॉपिक आहे केंद्र राज्य संबंध. आता ह्या केंद्र राज्य संबंधावरती तुम्हाला एकच प्रश्न विचारलाय. काय प्रश्न विचारलाय? केंद्र आणि राज्य त्या ठिकाणी कायदा करू शकणारा विषय कोणता? किंवा तुम्हाला अजून एक प्रश्न विचारलाय, शिक्षण हा विषय कुठल्या सूचीमध्ये येतो? तर एकच प्रश्न विचारलेला आहे. आणि मित्रांनो पंचायती राज घटकावरती सातत्याने 1 ते 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. याच्यातून तुम्हाला किती प्रश्न येणार आहेत? याच्यातून तुम्हाला पेपर 1 मध्ये 3 ते 4 प्रश्न. जर तुम्ही राऊंड फिगर 5 म्हटला, 5 आलेच नाहीत कधी, तुम्ही मॅक्सिमम 4 प्रश्नापर्यंत आलेले आहेत. 4 पैकी 3 प्रश्न आपल्या कोर्स संविधानाचे, जे हे बाकी टॉपिक जे दिलेले आहेत त्यातले 3 प्रश्न आणि 1 ते 2 प्रश्न. जर एकच प्रश्न आला तर तो पंचायत राज या घटकातून फिक्स येतोय. आता पंचायत राजमध्ये मी तुम्हाला आता सांगितलं ग्रामीण 3 संस्था आहेत आणि शहरी 3 संस्था आहेत. या सगळ्याचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता तुम्ही जर क्लास लावला तर ते आम्ही अनालिसिस करून घेणारच आहोत. तुम्ही जर स्वतः सेल्फ स्टडी करणार असाल तर तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी हे सगळं शोधावं लागेल. आणि त्याच्यामुळे जी काही बॅच लॉन्च झालेली आहेत तर त्या बॅच मध्ये तुम्ही एनरोल होऊन जा. सगळं काही तुम्हाला चांगलं देण्याचा त्या ठिकाणी कांगणे सरांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमचा प्रयत्न असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासाव्या लागतील. त्यानंतर पेपर 2 मध्ये हे 15 टॉपिक आहेत. कुठले 15 टॉपिक आहेत? बघा, घटना निर्मिती, ज्याच्यामध्ये कॉमन बघा, कॉमन हे सगळे पेपर 1 आणि पेपर 2 मधले 10 टॉपिक तर कॉमनच आहेत. त्यामुळे पेपर 1 साठी वेगळा अभ्यास करायचा आहे, पेपर 2 साठी वेगळा अभ्यास करायचा आहे असं नाही. फक्त पेपर 2 साठी तुम्हाला 4 ते 5 टॉपिक एक्स्ट्रा करायचे आहेत, एवढंच काही ते. बघा, त्यानंतर घटनेची वैशिष्ट्ये, प्रस्तावना, संघराज्य व्यवस्था, मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्वे, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ, केंद्रशासित प्रदेश, राजभाषा, आयोग, पंचायत राज आणि परकीय धोरण. या सगळ्या टॉपिक मधून आपल्या पेपर 2 साठी आपल्या राज्यघटनेचे जे प्रश्न येणार आहेत ते 10. किती येणार आहेत? 10. आता या 10 प्रश्नाचं जे बायफ्रिकेशन आहे ते 3 गटात होणार आहेत. 1 राज्यघटना, 2 पंचायत राज आणि 3 परकीय धोरण. खूप जास्त प्रश्न हे तुम्हाला फॉरेन पॉलिसीवर विचारलेत, परकीय धोरणावरती विचारलेले आहेत. खूप जास्त प्रश्न कळतंय. जवळपास आतापर्यंत 20 पेक्षा जास्त प्रश्न हे तुम्हाला आतापर्यंतच्या सगळ्या परीक्षेमध्ये परकीय धोरणावरती विचारलेले आहेत. त्यानंतर सर्वाधिक प्रश्न हे पंचायत राज घटकावरती विचारलेले आहेत. ओके, 2 ते 3 प्रश्न परकीय धोरणावर, 1 ते 2 प्रश्न पंचायत राजवरती आणि राहिलेले 6 ते 7 प्रश्न हे राज्यघटनेवरती. राज्यघटना म्हणजे काय हे राहिले हे टॉपिक. ह्या टॉपिकला आपण राज्यघटना म्हणतो. पंचायत राज, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला आता सांगितलं ग्रामीण आणि शहरी, आणि परकीय धोरण जे आपल्या देशाच्या आजूबाजूला जे आपले शेजारील देश आहेत तर त्या अनुषंगाने किंवा वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत ज्याच्यामध्ये भारत सदस्य आहे त्या संस्थांच्या अनुषंगाने जे प्रश्न आहेत तर ते परकीय धोरणावरती येणारे प्रश्न आहेत. तर तिथे सुद्धा 2 ते 3 प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला विचारले गेल्याचं पाहायला मिळतं. बघा, मी तुम्हाला हे दाखवलंय आतापर्यंत. बघा, टॉपिक हे जे टॉपिक आहेत 15 टॉपिक, या 15 टॉपिक मधील पेपर 1 ला आतापर्यंत कुठल्या घटकावरती किती प्रश्न विचारलेत याच्यातून तुम्हाला त्या टॉपिकचं महत्त्व समजून येईल. बघा मित्रांनो, पेपर 1 व पेपर 2 साठी आतापर्यंत विषयानुरूप म्हणजे घटकानुरूप आलेले प्रश्न. बघा, घटना निर्मिती हा टॉपिक आहे. याच्यावरती पेपर 1 ला आतापर्यंत 2013 ते 2024 पर्यंत एकच प्रश्न आलेला आहे. ओके, आणि पेपर 2 ला आतापर्यंत एकच प्रश्न आलेला आहे. तर घटनेच्या वैशिष्ट्यावरती पेपर 1 ला कधीच प्रश्न आला नाही, पण पेपर 2 ला एक प्रश्न आलेला आहे. प्रस्तावनेवरती पेपर 1 ला
आतापर्यंत एकच प्रश्न आलाय, तर पेपर 2 ला किती प्रश्न आलेत बघा. पेपर 2 ला 13 प्रश्न आलेले आहेत. आतापर्यंत 13 प्रश्न मला सापडले. संघराज्य व्यवस्थेवरती आतापर्यंत एकही आला नाही, पण पेपर 2 ला एक प्रश्न मला त्या ठिकाणी सापडला. मूलभूत हक्कावरती बघा, मूलभूत हक्कावरती पेपर 1 ला आतापर्यंत 5 प्रश्न आहेत, तर पेपर 2 ला आतापर्यंत 9 प्रश्न विचारलेत. नीट बघा, मूलभूत हक्क हा टॉपिक पेपर 1 मध्ये पण कामाचा आहे, पेपर 2 मध्ये पण कामाचा आहे. प्रस्तावना हा टॉपिक पेपर 1 मध्ये पण कामाचा आहे, पेपर 2 मध्ये पण कामाचा आहे. घटना निर्मिती टॉपिक हा पेपर 1 मध्ये पण कामाचा आहे, पेपर 2 मध्ये पण कामाचा आहे. पण जिथं जिथं प्रश्न आले ते घटक उचलायचेच. मित्रांनो, मार्गदर्शक तत्वावरती आतापर्यंत ना पेपर 1 ला प्रश्न आलाय ना पेपर 2 ला प्रश्न आलेला आहे. ओके, मूलभूत कर्तव्यावरती पेपर 1 ला आतापर्यंत एक प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, राष्ट्रपती टॉपिक वरती पेपर 1 ला आतापर्यंत एक प्रश्न आलाय, तर पेपर 2 ला 2 प्रश्न त्या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. उपराष्ट्रपती टॉपिक वरती नीट आहे का, उपराष्ट्रपती टॉपिक वरती पेपर 1 ला किती प्रश्न आलेत बघून घ्या बरं एकदा. चला बघा, पेपर 1 ला उपराष्ट्रपतीवरती आतापर्यंत एकही प्रश्न नाही, पण पेपर 2 ला एक प्रश्न आहे. बघा, राज्यपालावरती पेपर 1 ला आतापर्यंत 3 प्रश्न आलेत, पण पेपर 2 वरती एकही प्रश्न आला नाही. संसदेवरती पेपर 1 ला आतापर्यंत एकही नाही, पण पेपर 2 ला आतापर्यंत 4 प्रश्न आहेत. राज्याच्या विधिमंडळावरती पेपर 1 ला आतापर्यंत एकही प्रश्न नाही, पण पेपर 2 ला एक प्रश्न आहे. न्याय व्यवस्थेवरती पेपर 1 ला आतापर्यंत 3 प्रश्न आहेत, पेपर 2 ला एकही प्रश्न नाही. केंद्रशासित प्रदेशावरती पेपर 1 ला एकही प्रश्न नाही, पण इथं 2 प्रश्न आहेत 2 नंबरच्या पेपरला. त्यानंतर राजभाषेवरती पेपर 1 ला एकही प्रश्न नाही, पण पेपर 2 ला एक प्रश्न आहे. आता राजभाषा चॅप्टर मध्ये किती भाषा आहेत, आता असा प्रश्न आलेला आहे. आयोगावरती पेपर 1 ला एकही प्रश्न नाही, पण पेपर 2 ला 2 प्रश्न आहेत. पंचायत राजवरती बघा, पेपर 1 ला आतापर्यंत 6 प्रश्न विचारलेत, तर पेपर 2 ला आतापर्यंत जवळपास 11 प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत. आंतरराष्ट्रीय संबंधावरती पेपर 1 ला एकही प्रश्न येत नाही, त्यामुळे पेपर 1 जी लोक करतात त्यांनी त्या ठिकाणी तो करायचा नाही. पण पेपर 2 ला आतापर्यंत 20 ते 22 प्रश्न जवळपास विचारल्याचं मला दिसून आलं मित्रांनो. ओके, इतर घटकावरती मग इतर घटक जे मिसलेनियस आहेत, जसं आता पाठीमागे विचारलं बहुजन समाज पार्टीची स्थापना कधी झाली, असं एखादा प्रश्न इतर मध्ये जो राज्यघटनेमध्ये येत नाही, तर बाकीच्या घटकामधून येतो. पॉलिटिकल पार्टीज वगैरे इकडं तिकडून येतो, कळलं होतंय, किंवा कधीतरी एखादी वेगळी संघटनाच विचारली जाणार असं. तर इतर घटक जे आहेत ना, काय विचारेल ते आपल्या हातामध्ये नसतं. त्याच्यामुळं हा जो पेपर 1 आहे, पेपर 1 ला साधारणतः 4 प्रश्न धरून चला आतापर्यंत ह्या रेंजमध्ये विचारलेत, तर पेपर 2 ला आतापर्यंत आपल्याला 10 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आहेत. ओके, हे जो पेपर 1 चे 4 प्रश्न आहेत, पेपर 1 चे 4 प्रश्न हे 2 युनिटमध्ये तुम्हाला बघायचे आहेत, राज्यघटना, पंचायत राज. तर या ठिकाणी राज्यघटना, पंचायत राज आणि 1 युनिट वाढतोय परकीय धोरण, ज्याचे किमान 2 प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जात आहेत. क्लिअर होत आहे. तर अशा पद्धतीने मित्र हो, शिक्षक मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी काय करायला लागणार आहे, अभ्यास करायला लागणार आहे. बघा, मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी दिली ती स्ट्रॅटेजी कशी दिली, मी जो माझा आतापर्यंत जो अनुभव आहे, मी पुण्यामध्ये 5 ते 6 वर्षापासून शिकवतोय, त्याच्या अगोदर मी 4-5 वर्ष अभ्यास केला, म्हणजे टोटली मला एक 10-11 वर्षाचा स्पर्धा परीक्षेचा जो माझा अनुभव आहे, तो अनुभव वापरून आणि परीक्षेची डिमांड बघून मी तुम्हाला या ठिकाणी एक सर्व समावेशक स्ट्रॅटेजी देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मी परीक्षेचं स्वरूप सांगितलं आणि तिथं आपला राज्यघटना हा विषय कुठं येतोय ते मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. क्लिअर होत आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला ऑल ओव्हर मी तुम्हाला राज्यघटनेचा अभ्यासक्रम काय आहे ते तुम्हाला मी थोडक्यात समजावून सांगितलं. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं यातले पेपर 1 ला कुठले घटक करायचे आणि पेपर 2 ला कुठले घटक करायचे, आणि त्यानंतर मी तुम्हाला आयोगाच्या प्रश्नांचं वेटेज दाखवून दिलं, टॉपिक नुसार कुठलं वेटेज आहे ते कळवत आहे. आणि त्याच्यामुळे मित्रांनो, तुम्ही पेपर 1 करा, पेपर 2 करा, तुम्हाला जो काही अभ्यासक्रम आहे तर तो मित्रांनो हा अभ्यासक्रम आता हेच 15 टॉपिक किंवा पेपर 1 ला हेच 10 टॉपिक करायचे का, पेपर 2 ला हेच 15 टॉपिक करायचे का, तर आतापर्यंत या घटकावरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेत किंवा अधूनमधून प्रश्न विचारलेत, म्हणून हे 10 टॉपिक पहिले करायचे आणि हे 15 टॉपिक इथं पहिले करायचे. पण मला असं वाटतं
की तुम्हाला ताकदीनं जर एक्झामला पुढे जायचं असेल तर ऑल ओव्हर जो अभ्यासक्रम, कारण आयोगाने आपल्याला अभ्यासक्रम देत असताना असा निगेटिव्ह अभ्यासक्रम किंवा असा पॉझिटिव्ह अभ्यासक्रम दिलेला नाही की या घटकावरती मी प्रश्न विचारणार नाही, या घटकावरती मी प्रश्न विचारेल, असा निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह अभ्यासक्रम दिला नाही. जो अभ्यासक्रम कुठे दिलाय? कंबाईन मेन्सला दिलाय बघा. कंबाईन मेन्सला, कंबाईन ब अँड क मेन्सला, किंवा तुम्ही कुठली राज्यसेवा मेन्स द्या, कंबाईन मेन्स द्या, त्या ठिकाणी तुम्हाला आयोगानं डिफाईन करून अभ्यासक्रम दिलाय की याच घटकावर आम्ही प्रश्न विचारणार, याच्या बाहेर आम्ही प्रश्न विचारणार नाही. कळतं मी काय म्हणतो? ती कंबाईन पूर्व परीक्षा असेल, राज्यसेवा पूर्व परीक्षा असेल, या ठिकाणी आयोगानं अभ्यासक्रम डिफाईन केलेला नाही. मग ज्या ठिकाणी तुम्हाला आयोगानं अभ्यासक्रम डिफाईन करून दिलेला नाही त्या ठिकाणी तुम्हाला आयोगाच्या पाठीमागच्या किंवा आतापर्यंत त्या परीक्षेमध्ये, संबंधित परीक्षेमध्ये जे पाठीमागे विचारले गेलेले प्रश्न आहेत ते प्रश्न बघून तुम्हाला अभ्यासक्रम डिफाईन करायचा असतो. क्लिअर होत आहे? आता आमचा एवढा जो काही आतापर्यंतचा जो अनुभव आहे त्या अनुभवाच्या आधारे आम्ही हा अभ्यासक्रम डिफाईन केलेला आहे. आणि त्यातनं मग तुमच्या पेपर 1ला किती प्रश्न आले, टॉपिक आले, पेपर 2ला कुठले टॉपिक आले, तर ह्या सगळ्याचा त्या ठिकाणी मित्रांनो तुमच्याकडे नंतरच्या काळामध्ये आपण हा जो लेखाजोखा मांडला शेवटी, तर तो तुम्हाला पाहायला मिळेल. ही पीडीएफ आहे. ही पीडीएफ आपल्या जो काही विठ्ठल कांगणे सरांचे जे काही तुमचे टेलिग्राम किंवा प्लॅटफॉर्म आहेत तिकडं सर टाकतील. ओके, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला कशी द्यायची ती मी सरला बोलून तुम्हाला मी त्या ठिकाणी ठरवेन. त्यानंतर मित्रांनो एक गोष्ट आहे, एवढं केल्यानंतर आपल्याला तुमचे पेपर 1चे आणि पेपर 2चे सगळे प्रश्न घ्यायला लागणार आहेत. सगळे प्रश्न घ्यायला लागणार आहेत. कारण तुमच्या प्रश्नांची जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळी वरवरची नाहीये. नीट लक्ष ठेवा. ती जी काठिण्य पातळी आहे ती काठिण्य पातळीशी वरवरची नाही. बघा, तुम्हाला आतापर्यंत एकही प्रश्न 2 लाइनर, 3 लाइनर किंवा 4 लाइनर नाहीये. तुम्हाला आतापर्यंत जे सगळे प्रश्न विचारलेले आहेत ते 1 लाइनर विचारलेले आहेत. कसे विचारलेले आहेत? ते सगळे प्रश्न तुम्हाला असे 1 लाइनर विचारलेत आणि त्याच्याखाली 1, 2, 3 आणि 4 असं तुम्हाला त्या ठिकाणी पॅटर्न विचारलेत. आपल्या कंबाईनकडे गेला, राज्यसेवेकडे गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी हा प्रश्न, याचे इथं 4 पर्याय आणि त्याच्या खाली अजून 4 ऑप्शन, म्हणजे हे 4 ऑप्शन आणि त्याच्या खाली 4 पर्याय, असा 3 प्रश्न, ऑप्शन्स आणि उत्तरं अशा 3 लेअरमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी कंबाईन किंवा राज्यसेवेचे प्रश्न विचारले जातात. पण तुमच्या सरळ सेवेचे प्रश्न, तुमच्या शिक्षक भरतीचे प्रश्न हे तुम्हाला सिंगल लेअरमध्ये आहेत. म्हणजे प्रश्न आणि डायरेक्ट त्याचे 4 पैकी 1 उत्तर. पण आता मित्रांनो मला बाकी विषयांचं माहित नाही, कारण मी बाकी विषयाचे प्रश्न बघितले नाहीत. पण मी आपल्या राज्यघटनेचे प्रश्न गेले 2 दिवस बघतोय आणि सगळे बघतोय. 13 पासून आता लेटेस्ट तुमचा पाठीमागच्या वर्षी झालेला पेपर तिथपर्यंत मी सगळे प्रश्न बघितले. पण त्या सगळ्या प्रश्नांमध्ये मला एक कॉमन गोष्ट जाणवली की प्रश्नाचा पॅटर्न असा चालतोय. तुम्हाला असं वाटेल की असा आहे म्हणजे प्रश्नाचा पॅटर्न खूपच सोपा आहे. मित्रांनो, जरी असे प्रश्न विचारलेले असले तरी असे प्रश्न, काही प्रश्न हे मला इम्प्लिमेंट बेस दिसले तर काही प्रश्न मी तुम्हाला कन्सेप्च्युअल दिसले. हे लक्षात ठेवा. फॅक्च्युअल जे प्रश्न आहेत, फॅक्च्युअल प्रश्न, हे फॅक्च्युअल प्रश्न खूपच कमी मला दिसले. त्याच्यामुळे जरी 1 लाइनर प्रश्न असले तरी ते 1 लाइनर प्रश्न एकतर इम्प्लिमेंट बेस आहेत किंवा कन्सेप्च्युअल बेस आहेत. हे लक्षात ठेवा. आता बघा, प्रस्तावनेमध्ये आपल्याला प्रजासत्ताक ही पद्धत दिली. मग प्रजासत्ताक म्हणजे काय? की ज्या देशाचा राष्ट्रप्रमुख हा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे जनतेमार्फत निवडला जातो त्याला म्हणतात प्रजासत्ताक. आता इथं तुम्हाला प्रश्न कसा आलाय? भारत प्रजासत्ताक आहे त्याचं कारण 1, 2, 3, 4 ह्या 4 पैकी एक कारण तुम्हाला काढायचंय. म्हणजे आली कन्सेप्ट. किंवा भारत सार्वभौम आहे. भारत सार्वभौम आहे म्हणजेच काय? भारत स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. भारत अंतर्गत बाबतीमध्ये, बहिर्गत बाबतीमध्ये स्वतःचे कायदे स्वतः लागू करू शकतो. एखाद्या आंतरराष्ट्रीय संघटनेमध्ये जायचंय, जाऊ शकतो. बाहेर पडायचंय, पडू शकतो. आपला भूप्रदेश दुसऱ्या देशाला द्यायचाय, देऊ शकतो. दुसऱ्याकडून घ्यायचाय, घेऊ शकतो. कलम 2चा वापर करून घ्यायचाय कलम 2, द्यायचाय 368 कलम. या सगळ्याला सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व असं म्हणतात. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला, भारत सार्वभौम आहे याचा अर्थ सांगा. 1, 2, 3, 4 पर्याय. किंवा मित्रांनो तुम्हाला असा प्रश्न विचारलाय, गोवा भारतामध्ये आला, केंद्रशासित प्रदेश म्हणून आला 61-62ला. मग जो गोवा भारतामध्ये घेतला तर तो कोणत्या प्रक्रियेने घेतला? मित्रांनो, जेव्हा प्रत्यक्ष लोकशाही असते, प्रत्यक्ष लोकशाहीमध्ये
लोक जी शासन करतात, लोकशाहीमध्ये सहभागी होतात, ती 5 मार्गाने होतात: रेफरंडम, इनिशिएटिव्ह, प्लेबिसाइड, रिकॉल. मग यापैकी गोव्याच्या बाबतीमध्ये कुठला मार्ग वापरला? तर मित्रांनो, सार्वमत, प्लेबिसाइड हा मुद्दा त्या ठिकाणी वापरण्यात आला, की ज्या ठिकाणी प्रादेशिक मुद्दे हे जनतेचं मत घेऊन सोडवले जातात, ज्याला सार्वमत असं म्हणतात. जे जुनागडच्या बाबतीमध्ये आपल्या संस्थानिकांचं जे भारतामध्ये विलीनीकरण झालं, ते जुनागडच्या बाबतीमध्ये आपण सार्वमत ही प्रक्रिया वापरली. तीच प्रक्रिया गोवा भारतामध्ये समाविष्ट होत असताना गोव्यामध्ये वापरली. हा प्रश्न तुमच्या पेपर 2 मध्ये आलाय. किंवा कलम 18 नुसार ब्रिटिशांनी भारतातल्या लोकांना फोड आणि जोडा या राजनीतीचा एक भाग म्हणून ज्या पदव्या दिल्या, त्या पदव्या आपल्या संविधानाच्या कलम 18 समाप्त केलेल्या आहेत. तर त्या पदव्या समाप्त करण्यापाठीमागचा उद्देश काय होता? 1, 2, 3, 4 काय उद्देश होता? देशामध्ये समानतेचं तत्व प्रस्थापित करणं, आर्टिकल 14 अन्वये, कलम 14 अन्वये. असे प्रश्न आहेत. आपल्या भारताच्या संविधान सभेची फाळणीपूर्व आणि फाळणीनंतरची सदस्य संख्या विचारली. एवढे कन्सेप्च्युअल. मला सांगण्याचा उद्देश काय, जरी प्रश्न हे वन लाइनर असले तरी तुम्हाला त्या ठिकाणी गाफील राहता कामा नये. आयोगाचे प्रश्न व्यवस्थित बघून तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 साठी तयार व्हायचं आहे. स्वतः तयार होऊ शकत असेल तर स्वतः तयार व्हा, नसेल तर आम्हाला जोडले जा. ताकदीनं या सगळ्या गोष्टी या प्लॅटफॉर्मवरनं आम्ही तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. मित्रांनो, ही सगळी स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील कमेंट्स करा. नक्की मी त्या ठिकाणी येऊन तुम्हाला उत्तर देण्याचा त्या ठिकाणी काय करेल, किंवा तुमच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या आपण आपल्या सरांच्या प्लॅटफॉर्मवरती आपण सोडवण्याचा प्रयत्न करूयात. मित्रांनो, अशा पद्धतीने एक शॉर्ट वेळेमध्ये मला वाटतं बराच मोठा व्हिडिओ झाला असेल, पण कदाचित तुम्हाला वेगळं काही करायची गरज पडू नये, एक दिशा मिळावी म्हणून त्या ठिकाणी एक सविस्तर व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, मी समाधान कोकाटे सर पुन्हा एकदा तुमचं या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी मनापासून स्वागत करतोय. आणि विठ्ठल कांगणे सरांनी या ठिकाणी मला संधी दिली त्याबद्दल मी सरांचाही आणि संपूर्ण त्यांच्या अकॅडमीच्या टीमचा मी त्या ठिकाणी मित्रांनो आभारी आहे. मी माझी परत एकदा ओळख करून देतो. मी पुण्यामध्ये पाठीमागच्या 5 ते 6 वर्षापासून स्वतःचे क्लास मी त्या ठिकाणी रन करतोय आणि आता सरांना त्या ठिकाणी या बॅचसाठी जोडलो गेलेलो आहे. मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं मी मनापासून तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. भेटूयात आपण पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि तुम्हाला अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.